तरीही लडाखची 24,000 वर्गमैल जमीन ही चीनी सैन्याने आपल्या ताब्यात घेतली आहे. काय करते तुमचं बुलेट प्रूफ जॅकेट तुम्ही दिलेलं? सांगा ना. आता आहेत ना बुलेट प्रूफ जॅकेट, तरी लडाखमध्ये अरुणाचलमध्ये घुसखोरी झालेली आहे. याचं उत्तर द्या. पंतप्रधानांचं भाषण सुरू असताना विरोधकांचा गोंधळ कायम होता. पंतप्रधानांनी हेडफोन लावलेले होते, ते काढलेच नाही, त्यांनी भाषण संपेपर्यंत. असं पहिल्यांदाच झालं. विरोधी पक्षाची ताकद आहे. आतापर्यंत मोदींवरती ही वेळ आली नव्हती, ती आता आलेली आहे. बोले. हाथरसमध्ये एक मोठी घटना घडलेली आहे सर. जवळपास 116 जणांचा मृत्यू झालेला आहे. ह्या हिंदू बाबांच्यावर सरकारचं लक्ष नाही असं वाटतं का? उत्तर प्रदेश अशा प्रकारचं सत्संग आयोजनं याच्यावर बंधन असली पाहिजे. नवी मुंबईमध्ये आम्ही अनुभव घेतलेला आहे. नवी मुंबईच्या खारघरमध्ये अमित शहांच्या उपस्थितीमध्ये चेंगराचेंगरी झाली. भरुणात माणसं मेली 40च्या वर. महाराष्ट्रात देशामध्ये अशा प्रकारचे जेव्हा ते सत्संग होतात, धार्मिक सोहळे होतात, त्यांच्यावरती कोणाचंच नियंत्रण नसतं. कोण आहे ते सगळे? कोणासाठी चाललं आहे? ही त्या राज्य सरकारची जबाबदारी आहे. सर, जयंत पाटील काल बोलत होते. त्यांनी बोलता म्हटलं की नकली वाघ हे महायुतीत आहे, असली वाघ आमच्यासोबत आहे. असं कोण म्हणाले? जयंत पाटील. मग ते बरोबर बोलले आहेत ना. जयंत पाटील बरोबर बोललेले आहेत. महायुतीमध्ये जे स्वतःला वाघ समजत आहेत, त्यांना वाघाचं जे कातडं आहे ते मोदी शहांनी दिलेलं आहे. ते कोल्हे आणि लांडगेच आहेत. मोदी शहांनी त्यांना जे वाघाचं कातडं पुरवलेलं आहे, त्याच्यामुळे ते वाघासारख्या डरकाळ्या मारत फिरत आहेत. नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्यावर यांची कातडी आणि यांची मुखवटे आम्ही ओरबडून काढू. अजित पवारांची गटाची काल एक बैठक झाली. त्या बैठकीला सर नवाब मलिक गेलेले आमदार आहेत. ते आमदार आहेत. महायुती विरोध करते ना. मग आता त्यांनी विरोध केला का नाही मला माहीत नाही. आता एका मताची गरज आहे त्यांना. आता एका मताची गरज आहे. नवाब मलिक यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांचा व्यक्तिगत राग. नवाब मलिक यांच्यावरती व्यक्तिगत राग का आहे आणि त्याच्यामुळे त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये कसं अडकवण्यात आलं हे सगळं रेकॉर्डवरती आहे. नवाब मलिक यांच्यापेक्षा भयंकर गुन्हे केलेले लोक शिंदे गटामध्ये आहेत आणि भाजपमध्ये आहेत. त्यांच्यावर फडणवीस बोलणार आहेत का? मी अनेकदा सांगतो की